सोलापुरात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला काँग्रेस कार्यकर्ते 24 तास पहारा देत आहेत। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी असलेल्या स्ट्रॉंग रूमला काँग्रेस कार्यकर्ते 3 शिफ्टमध्ये पहारे देत आहेत। या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आणि 4 जूनच्या निकालाची सर्वांना प्रतीक्षा आहे आणि सोलापूरच्या शासकीय गोदामामध्ये हे सगळे ईव्हीएम जे आहेत ते ठेवण्यात आले आहेत। मात्र याच ईव्हीएमचं जिथं स्ट्रॉंग रूम आहेत तिथं काँग्रेसच्या वतीनं कार्यकर्ते जे आहेत ते पहारा देत असल्याची आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आपल्यासोबत आहेत। साहेब, खरं तर तुम्ही काल शंका व्यक्त केली होती ईव्हीएमच्या सुरक्षेसंदर्भात, जिल्हाधिकाऱ्यांनी तसं पत्रही दिलं होतं। आता तुम्ही खडा पहारा देता, इथं 24 तास कार्यकर्ते तैनात। हो, या ठिकाणी आम्ही 3 शिफ्ट केलेल्या आहेत आणि जवळ आमचे 12 कार्यकर्ते इथं आहेत आणि मोहिते पाटलाचे 12 असं 24 लोक ह्या ठिकाणी पहारा देत आहेत आणि 3 शिफ्टमध्ये आमचे ह्या ठिकाणी लोक येत आहेत। काय नेमकं आमच्या मनामध्ये शंका आहे की बाबा ईव्हीएममध्ये त्यांनी छेडछाड करतील आणि लोकांनी सांगितले की आता ताईला आम्ही मतदान केलं आहे, तिकडं तुतारीला केलं आहे, आम्ही आमचं काम केलं आहे, तुम्ही 100% निवडून येणार आहे। पण ह्या ठिकाणी मशीनमध्ये छेडछाड करू नये, कारण का मोदी आणि अमित शाह हे दोघं काही करतील हे सांगतायत ना, असं लोकांचं मत आहे। त्यामुळे लोकांच्या मागणीमुळे आम्ही ह्या ठिकाणी हे आमच्या या ठिकाणी पक्षाकडून 3 पारीला आमच्या या ठिकाणी बंदोबस्त आहे, पहारा आहे। जसं पोलीस सुरक्षेच्या यंत्रणेबद्दल आपण बोललो की केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आहे, त्यासोबतच राज्य पोलीस दल आहे आणि सोलापूरचे स्थानिक पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र त्यांच्याशिवाय राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, विशेषतः महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या स्ट्रॉंग रूमवरती CCTVच्या माध्यमातून निगराणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन विकास दिसा, आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।